आघाडीचे श्रीयुत अविनाश धर्माधिकारी आहेत. आणि असं जर आपण महाराष्ट्रात केलं तर आपल्याला जसा महाराष्ट्र घडवायचा आहे, पुढच्या पिढ्यांना जसा महाराष्ट्र द्यायचा आहे, आणि उदासीनता, नकारात्मकता आणि नोटाकडे झुकणारी पिढी जर बदलायची असेल तर असं काही प्रोएक्टिव्हली केलं पाहिजे. त्या सभेच्या माध्यमातून लोकमत जाणून घेणं आणि एका अर्थाने आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र चालवला, घडवला अशी एक प्रक्रिया उत्पन्न करणं, असा या सजगृहचा अभियानाचा मूळ हेतू आहे. थेट अविनाशजी संवाद सध्या बोलणं सुरू करताना अनेक वर्ष झाली. मी 2 शब्द समूह आवर्जून अर्थ समजून उमजून वापरतो, कारण त्यांना तर मी आता मंत्र म्हटलंय. ते शब्द नाही आहेत नुसते, नीट अर्थ कळून मी मनात म्हटलंय की मंत्र आहे. आणि त्यातला पहिला अर्थातच एकच शब्द तो म्हणजे नमस्ते. हाच एक मंत्र आहे, नमस्ते. आपली जी खास सखोल भारतीय शैली आहे विषय मांडायची, मुद्दा मांडायची, त्याला एक छान नाव आहे सूत्र शैली. सूत्र संस्कृत मध्ये सुद्धा सूत्र वाङ्मय आहे की म्हणायचं काहीतरी प्रचंड मोठं असतं आणि त्याचं एका फक्त सूत्रात येतं की त्याच्यावर 200 पानी पुस्तक लिहिता येईल. योगस चित्तवृत्ती निरोधा अशी पतंजलींनी जर सुरुवात केली योगसूत्राची, एक सूत्र आहे. एकट्या त्या नुसत्या योगस चित्तवृत्ती निरोधा यावर सारांश रूपाने लिहायचं झालं तरी 200 पानी पुस्तक होईल. पण असं ते सूत्र मला जाणवतं की नमस्ते हे असं प्रचंड मोठं सूत्र आहे. कारण त्या एका शब्दाचा अर्थ आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि मग त्याही वाक्याचा जास्ती सखोल अर्थ होतो की मुळात सर्वत्र एकच एक ईश्वरी चैतन्य बनलेले. हा जो अस्सल भारतीय विचार आहे, हजारो वर्षांचा, एका शब्दात येतो नमस्ते. त्याच्या पाठोपाठचा मला कळलेला मंत्र आहे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्यालाही मी म्हणले मंत्र आहे. तो इथपर्यंत की जर मला कोणी विचारलं की फार बडबड करतोस भारतीय संस्कृती वगैरे, काय भारतीय संस्कृती, माझं म्हणणं आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु म्हणजे भारतीय संस्कृती. त्याचं हे मराठी रूप आहे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. हे जीवनात जे करायचं त्याच्या मागची मूळची पहिली भूमिका सर्वांचं कल्याण हो. आणि मग माझ्या परीने हे मी करतोय ते करणार आहे. 20 नोव्हेंबरलाही मी मतदान करणार आहे. त्यामागची सुद्धा दृष्टी मा कश्चित दुःख माप्नुयात, तो शेवट आहे त्या श्लोकाचा. पण सर्वेत्र सुखिनः सन्तु ते मला म्हणावं लागतं. आणि त्यालाही आता काही काळ झाला मी ठरवलंय की आहे त्या छोट्या आवाजात मी सांगायचं ते स्पष्टपणे सांगणार आहे. ते म्हणजे जीवनात जे करायचं त्यामागे संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करायची आणि मग आपलं काम करायचं, असं जीवनाचं दर्शन सांगणारी आपण एकमेव संस्कृती. आपली प्रार्थना कोणातरी अमुक विशिष्टांचंच फक्त कल्याण कर अशी नाहीये. आणि उलट ते जे विशिष्ट आहेत ते सोडून उरलेल्यांचं जमलं तर वाटोळच कर, आणि नाही तर आम्ही करणार आहोत वाटोळ, ही नाही आपली जीवनाची दृष्टी. मला म्हणणे तरी मी संयमाने बोलतो. भोवतीचा समाज आणि सगळं पाहताना जरा अधिक शार्प, अधिक परखड शब्दातही बोलण्याची गरज आहे. मी सांगतो तोच काय तो देव, त्यामुळे तुम्ही सांगताय ते देव खोटे आहेत. इथपर्यंत की मूर्तीपूजा म्हणजे वेश्या व्यवसाय आहे. बायबल मधलं वाक्य सांगतोय मी, आता स्पष्ट बोलतोय की मूर्तीपूजा म्हणजे वेश्या व्यवसाय.
आणि इस्लामच्या दृष्टीने तर काफिर मूर्तीपूजक म्हणजे काफिर की वाजिबे कतल, म्हणजे की यांना मारायचाच लायकीचा. आमचाच फक्त ईश्वर खरा आहे. दोन्ही धर्मग्रंथांमध्ये तुमचे ईश्वर खोटे आहेत हे शब्द आहेत मूळच्या ग्रंथात. वर्शिपिंग फॉल्स गॉड्स. आणि त्यामुळे तुम्हाला खरा ईश्वर सांगायचा माझा हक्क आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्या बोलांनी मान्य करा, नाहीतर तुमची मी मुंडकी उडवणार आहे किंवा मी तुमच्यावर राज्य करणार आहे, कारण की तो रक्तपात मला स्वर्गामध्ये जागा देणार आहे. हे मी ज्याच्यात हिंमत आहे त्यांनी सांगावं की ही इस्लाम आणि ख्रिश्चनिटीची मांडणी आहे. माझाच ईश्वर खरा आहे. त्या ईश्वराने पाठवलेला माझाच प्रेषित खरा आहे. त्या माझ्याच खऱ्या असलेल्या ईश्वराने माझ्याच खऱ्या असलेल्या प्रेषिताला दिलेलं माझंच पुस्तक खरं आहे. तुमचं बाकी सगळं खोटं आहे. भारत हे सांगत नाही. भारत काय सांगतो त्याचं आधुनिक दी बेस्ट रूप 11 सप्टेंबर 1893 जे विवेकानंद बोलले की जो तो येतोय तो फक्त माझाच धर्म कसा खरा आहे सांगतोय. आणि स्वामीजी सांगताय की पर्वताच्या शिखरावर पडणारे विविध थेंब जसे विविध प्रवाहांनी अंती एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे त्या ईश्वराचं एक रूप आहोत की जे अंती त्याच ईश्वराला मिळणार असं माझा हिंदू धर्म सांगतो. आणि मदर ऑफ ऑल रिलिजन्स. सामाजिक आणि राष्ट्रीय सर्व संदर्भात नाईलाज पण हे स्पष्ट सांगायची वेळ, कारण अंगावर यायला लागलं सगळं. आता आक्रमकता सुद्धा अंगावर यायला लागली. आपल्याला हा आत्मा सांभाळायचाच आहे. तो मला या शब्दात जाणवतो. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. पहिली काही मिनिटं सुद्धा आपली ज्या तऱ्हेने झाली ती पाहता मला तर वाटलं की तुम्हा सगळ्यांची काही भाषणाची गरजच नाही, आवश्यकताच नाही. इथे मी पोहोचलो होतो 3 वाजता आणि सगळे सुहृद प्रसन्नपणे आमचे 1 तास सव्वा तास बोलणं चालू होतं. मी भरून पावलो आणि एकूण सुरू होताना माझा जो नम्र दावा असतो मला व्हायब्रेशन जाणवतात. आणि आता तर संबंध नुसत्या व्हायब्रेशनशी नाहीये. आपण दिलेल्या घोषणा आणि त्यातल्या वंदे मातरम आणि जय श्रीराम यानंतर आता काही सांगायला उरलंच नाहीये. काही सांगितलं पाहिजे असं नाहीच आहे. मी मनात फक्त ठेवतोय की तुमचीच परवानगी आहे म्हणून खरं म्हणजे कमी वेळात जरा थोडेसे मुद्दे सांगेन. पण मला असं जाणवतंय की ठाण्यातली प्रगल्भ लोक आलेली. एक दुर्दैव आहे की उलटा एखादा प्रदेश एखादा मतदारसंघ जेवढा अधिक सुशिक्षित जेवढा अधिक शहरी तेवढं तिथे मतदानाचं प्रमाण कमी असतं. हा आमचा आयुष्यभराचा अनुभव. कुठेतरी शहरी सुशिक्षित मध्यम वर्गाला वाटतं की माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे, कशाला करू मतदान. कुठेतरी कळत किंवा नकळत असतं की ले दे के सगळेच चोर आहेत, सगळीकडेच भ्रष्टाचार आहे, सगळीकडेच जातीयता आहे. राजकारण हा तर सगळा नकारात्मक आणि बहुधा मसल पॉवर गुंडागर्दीचा सगळा उद्योग आहे. तर काय करायचं देऊ. एक प्रकारचा स्केप्टिसिझम, मराठी शब्द आहे तुच्छतावाद. काय होणार आहे तरी. आणि कदाचित त्यामुळे असेल की मग मतदानाचा दिवस वाटतो सुट्टीचा. मला थोडी शंका आहे की इलेक्शन कमिशननी ह्या वेळेला बरोबर मतदानाला असा दिवस निवडला की अलीकडे पलीकडे सुट्ट्या नाहीच ते बहुधा मुद्दाम केले. कारण जरा जर शुक्रवार शनिवार रविवारला जोडून आलं तर बहुधा मधला एक दिवस सुट्टी टाकायची आणि बजेटनुसार आपल्या लोणावळा, माथेरान, उटी, बँकॉक. पण हे नाही योग्य. पुढचं काही म्हणायचं आणि मी पहिला तर सरळ साधा सोपा मुद्दा म्हणतोय की आपण जर या देशाचे नागरिक असलो तर पहिलं आपलं सर्वात पवित्र कर्तव्यच आहे की मतदान केलंच पाहिजे. ते करायचं नाही
आणि मग दिवाणखान्यात बसून मात्र चर्चा करायच्या की सरकार कसं वाईट आहे, सगळेच कसे चोर आहेत. मी माझा वाटा कुठे उचलतो? लोकशाहीच्या संदर्भात बोलताना एक तसं वाक्य फार अर्थपूर्ण आणि तरी ते बोचरं वाक्य आहे. जरा वाक्य आहे, इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. लोकशाहीमध्ये लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळतं. बोचरं आहे बरं का मग, की बोचरं आहे मग. पण मग आपलंच काम आहे की चांगलं सरकार मिळण्याची आहे ना आमची योग्यता. आणि याची बॉटम लाईन किमान आहे मतदान. पुढे नागरिकांचा शासन व्यवस्थेवर अंकुश पण पाहिजे. पण तो पुढचा मुद्दा आहे की एकदा मतदान करून काम झालं, पण आहे ते किमान मूळचं की तुला ठरलेल्या 20 नोव्हेंबरच्या तुझ्या सोयीनी सकाळ दुपार संध्याकाळ एका शुद्ध मनाने तिकडे जाऊन रांगेत उभा राहा. तुझ्या शुद्ध बुद्धीने तुला जिथे बटन दाबायचं आहे ते दाब, पण मतदान केलंच पाहिजे. शिवाय माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे याही मुद्द्याला अर्थ नाही, अजिबातच अर्थ नाही. पहिलं तर आहे की अशा एकट्याच्या मताने सगळं घडतं. मला अशा निवडणुका लक्षात आहेत की जिथे जिंकून आलेला उमेदवार 8 मताच्या फरकाने निवडून आला. 8. आणि मला वाटतं की ठाण्यातल्या विशेषतः सर्व घरातल्या ज्यांना मी प्रगल्भ आणि घरातले म्हणतोय त्यांनाही लक्षात असेल की आता जी लोकसभेची झाली निवडणूक त्यामध्ये मुंबईतला एक उमेदवार 48 मतांच्या फरकाने निवडून आला. आपण जर म्हणायला लागलो की काय करायचं, मला माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे, तर ते एकट्याच्या मतानेच होत असतं. मला एक लक्षात आहे की जेव्हा शिवसेना भाजप अजून एकत्र होते आणि बाळासाहेब पण होते आणि दादर मतदारसंघातून युतीचं तिकीट मनोहर जोशी सरांना होतं, तर आता अहो दादर शेवटी तो बाळासाहेब पण म्हणायचे. माझ्याही लक्षात आहे की मूळ किल्ला ठाणे, पण दादर सुद्धा तेवढंच की सगळा मनोहर जोशी सरांचा त्यांचं काम शिवसेनेचा कळ अगदी हिंदुत्व सगळं दादरच. फक्त मग झालं एवढंच की एक मतदार म्हणला की माझ्या एकट्याच्या काही जिंकणारच आहे की जर मी कोकणातल्या गावी जाऊन आलो तर काय होईल. 1 गेला, 10 गेले, 100 गेले, 1000 गेले. मनोहर जोशी सर ती निवडणूक हारले आणि दुसऱ्या महिला नेत्या आहेत त्यांची माझी पण ओळख आहे, पण त्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता की मी तशी काय आले. दुष्काळ पडलाय, नेहमीप्रमाणे एक यज्ञ केलाय, नेहमीप्रमाणे त्यातनं प्रगट झालेली देवता सांगते की राजा तुझ्या राजधानीमध्ये एक शिवशंकराचं मंदिर आहे, पण ते पडकं आहे, भिंतीमधून पिंपळाची पानं डोकावायला लागली आहे, तिकडं मटकाचा अड्डा चालू आहे आणि लोक नाही ते धंदे करायला त्या मंदिरात बसतात, तर पहिले त्या मंदिराचा जीर्णोद्धार कर. तर राजा म्हणतो काय प्रॉब्लेम नाही, सोपी गोष्ट आहे, यावर्षीच्या बजेटमध्ये पीडब्ल्यूडी मध्ये तरतूद करतो आणि बांधून टाकतो मंदिर. तर तो देव पण आपलाच देव, तो असं सरळपणाने कुठं तो म्हणतो एवढ्यावर नाही भागणार आहे, मंदिराचा गाभारा दुधानी भरायचा. तरी राजा म्हणतो काय प्रॉब्लेम नाही. कुठल्या तरी तालुका दुग्ध सहकारी संघाला सांगतो एरवी जे टँकर घेऊन तुम्ही चेअरमनच्या मुलीच्या लग्नामध्ये विहिरीत ओतता आणि रेकॉर्ड मध्ये दूध नासलं म्हणून दाखवता, त्याऐवजी तो ह्या वेळेला त्या मंदिरात घेऊन होता. देव सांगतो ते पण नाही चालणार, राजधानीतल्या प्रत्येकाने येऊन एक पेलाभर दूध अर्पण केलं पाहिजे महाशिवरात्रीच्या रात्री. त्यामुळे राजा नोटिफिकेशन करतो अंडर द पॉवर्स कॉन्फर्ड ऑन मी व्हाईट आर्टिकल 324 हे हा निवडणूक आयोग आहे, आर्टिकल 324 म्हणजे निवडणूक आयोग आहे. आणि दुग्धदानाचा दिवस आहे, सकाळी 7ला दुग्धदान चालू होईल वगैरे वगैरे. तर लोक ओम नमः शिवाय म्हणत रांगेत आधीपासून आहे तुम्ही, पण हुशार आहेत आपण भारतीय, त्यात महाराष्ट्र पण आला, ठाणे पण आला. बुद्धिमान होता, पण अतिशय बुद्धिमान होता. पहिला जो होता त्यांनी विचार केला होता की बाकी सगळे दूध अर्पण करणारच आहेत, मी पाणी ओतलं तर काय बिघडलं.
या विचाराच्या छटा खूप असतात की कशाबद्दल माझा अनमोल असा दुधाचा पेला इकडे होतो, माझ्या पोराबाळांना दिली, किंवा आमिर खानचा सत्यमेव जयतेच्या नावाखाली जो बकवास कार्यक्रम चालायचा त्याच्यामधला की शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करणे म्हणजे कसं वाया घालवणे, त्याच्या खोट्या सेक्युलरवादाच्या नावाखालच्या चर्चा. असंही म्हणून तो म्हणला मी पेलाभर पाणीच होत नाही. तो हुशार होता, त्याचं एकच जजमेंट चूक होतं ते म्हणजे तो एकटा नव्हता हुशार, त्याच्या मागचा पण हुशार होता. दुसरा, तिसरा, 5वा, 50वा, 500वा सगळे हुशारच होते. गाभाऱ्यात सगळं पाणीच भरलं. गोष्ट म्हणून अशी येते की गावामध्ये एक गरीब आई होती की जी 2 मुलांना सांभाळत होती. वडील नव्हते, गेले होते लवकर. गरिबी होती. 4 घरी भांडी घासल्याशिवाय त्या आईच्या घरची चूल नाही पेटायची. एकच गाय होती घरी. त्या माऊलीने आपलं दिवसाचं काम केलं. आलेलं दूध बाळांना आपल्या आधी दिलं. तिच्याकडे अर्धाच पेला दूध उरलं, पण ती ते प्रामाणिकपणे घेऊन मंदिरात पाशी गेली. उलट तिने ते दूध अर्पण करताना माफी मागितली, क्षमा मागितली की 1 पेला होतायला पाहिजे, पण माझ्यापाशी अर्धाच पेला, हा अर्धा पेला होते. कथा असं सांगते की सर्व पाण्याचं दूध बनलं आणि ईश्वराने आकाशवाणी केली की ज्या एका आईमुळे मी दुष्काळ दूर करतो तुला. मी ही गोष्ट सांगत आलो हे समजून की अशा रीतीने आपण प्रत्येकाने आपला जो काही अर्धा पेला आहे तो प्रामाणिकपणे शिवाच्या पिंडीवर अर्पण केला पाहिजे. अशी माझी सांगलीला सभा झाली आणि ती झाल्यावर गर्दीत एक माणूस पुढे घुसला. माझा असा हात पकडून म्हणला की जरा यापुढे ही गोष्ट सांगणं बंद करा. मला त्याच्या एकूण बोलण्याच्या नूर मध्ये मला वाटलं की काहीतरी महत्वाचं बोलतोय हा माणूस. असं गर्दीतनं घुसून हात पकडून म्हणजे बालपण कुठेतरी पुण्यात काढलेलं असतं. ही गोष्ट सांगणं बंद करा. म्हणलं का हो? ते म्हणले तुम्ही जाताय सांगायला की अरे आपण प्रत्येक जण आपल्या प्रामाणिक प्रयत्नाचा अर्धा पेला का विना भारत मातेच्या चरणी अर्पण करू. ऐकणारे म्हणणारे की बरं झालं ना आपण पाणीच अर्पण केलं तरी कोणतरी एक आई अर्धा पेला होते त्यांनी दुष्काळ दूर होईल. मला त्याच वेळेला जाणवलं की कहने में दम है, पण मतदान केलंच पाहिजे. अलीकडेच आपण जगाला सांगणं चालू केलंय की भारत लोकशाहीची जननी आहे, जगाच्या लोकशाहीची जननी आहे. नाहीतर आपण आपलाच देश, आपलीच संस्कृती ह्याच्याबद्दल विशेषतः जागतिक पातळीला फारच, त्याला इंग्लिश शब्द अपोलोजेटिक, की आपण डंके की चोट पे सांगत नव्हतो हा आमचा देश, ही त्याची संस्कृती. तुम्ही साधं आपल्या परराष्ट्र धोरणाचं जे सूत्र आधी लुक ईस्ट की ते दिलं नरसिंहराव यांनी आणि नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्याला दिलेलं ऍक्ट ईस्ट पॉलिसी. खरं त्याच्या मुळाशी काय आहे तर प्राचीन काळापासून जगभर पसरलेली भारतीय संस्कृती. तर पूर्वेकडचे सगळ्या देशांना भारताबद्दल आपुलकी आहे, विश्वास आहे त्यांना, चीनबद्दल विश्वास नाहीये. आणि त्याला आधुनिक परराष्ट्र धोरणाचं रूप दिलं तर त्यांनी भारताचं जगातलं स्थानही बळकट बनतं. पण आधी कुठं सांगत होतो आपण हे आत्मविश्वासाने. आणि 2014 नंतर प्रथमच असा पंतप्रधान निघाला की जो दुसऱ्या देशाच्या नेत्याला भेटताना भगवद्गीता भेट देत होता. त्याचं जणू भारत, त्याची संस्कृती, अध्यात्माचा विचार, तुमचं माझं राष्ट्रीयत्व म्हणजे काहीतरी जुनाट, बुरसटलेलं, मागासलेलं, या समजुतीपायीच आपण आपल्याच संस्कृतीपासून फटकून होतो. 2023 मध्ये G20 ची परिषद झाली. भारताकडे अध्यक्षपद होतं. आपण त्याला टॅगलाईन दिली त्या परिषदेला. टॅगलाईन होती मदर ऑफ डेमोक्रेसी. जगाच्या लोकशाहीची जननीच भारत आहे. आणि आहे हे सत्य हो. वेदामध्ये लोकशाही आहे. सभा आणि समितीची संकल्पना आहे. बुद्धाचं शाक्य कुल हे लोकशाही कुल आहे. दक्षिणेला चोल साम्राज्यामध्ये गाव पातळीला ग्रीस पेक्षा प्रगल्भ लोकशाही होती, डायरेक्ट डेमोक्रेसी. आपण आपला तो वारसा सांगतच नव्हतो. ती लोकशाही आता आधुनिक रूप धारण करते आहे. पण मग ती जर बळकट करायची असेल,
खऱ्या अर्थाने संविधान सुद्धा बळकट करायचं असेल तर ते आता तरी येऊन भेटतं की आता जाऊन 20ला आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या आवाजात ज्यांना सांगता येईल अशा सर्वांनाही मतदान आपण सांगायला पाहिजे की केलं पाहिजे सर्वांनी मतदान. मी पाहतोय की फार राहुल गांधी देशभर फिरत आणि लाल पुस्तक दाखवत संविधानाचं रक्षण नावाचं बडबडत फिरतात. मी तुम्हाला पुढचं काही सांग, त्याला धरूनच हा मुद्दा येणारच आहे आपोआप. अगदी अलीकडेपर्यंत खरं म्हणजे मी राहुल गांधींविषयी एक तर नाव घेऊन पण बोलायचो नाही, अनादराने तर त्याहून बोलायचो नाही. काही जण पप्पू म्हणत आले वर्षानुवर्ष, मी नाही म्हणायचो. पण केम्ब्रिज विद्यापीठातला एक कार्यक्रम मी ऐकला आणि शेवटची रेषती आहे. शेवटी देश आहे, लोकशाही आहे, तिथे मतमतांतर असणार, माणसं त्यांनी एकमेकाचे शत्रू अजिबात बनत नाहीत. हाच भारत आहे असं माझं म्हणणं की हीच तर उलट भारतीय संस्कृती आहे. पण केम्ब्रिजला तिकडे राहुल गांधी म्हणतात की भारत एक राष्ट्र नाहीच आहे. ते तिकडे केम्ब्रिज मध्ये बसून भारत एक राष्ट्र नाहीच आहे. आणि हे बोलताना त्यांनी संविधानाचं कलम 1 वर बोट ठेवलं. आर्टिकल 1, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. ते वेगवेगळे राज्य आपली एकत्र आलीत नाही, ते म्हणतात भारत एक राष्ट्र नाहीच आहे. त्यांच्या दुर्दैवाने युपीएससी क्लिअर केलेला एक तरुण समोर बसलेला होता अधिकारी. राहुल गांधींचं म्हणणं झाल्यावर त्याने हातवर केला. म्हणला तुम्ही उल्लेख केला भारत एक राष्ट्र नाहीये कारण कलम 1 म्हणतं. तो म्हणला फक्त एक पान अलीकडे गेला असता, म्हणजे सरनामा प्रिएम्बल आपल्या राज्यघटनेचं, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे नेशन कॅपिटल एन की भारत एक राष्ट्र आहे. देशाच्या एका प्रमुख राजकीय पक्ष संघटनेचा सर्वोच्च नेता सांगतो भारत एक राष्ट्र नाहीच आहे. हा कोणतं संविधान दाखवतोय आणि कुठल्या संविधानाच्या रक्षणाबद्दल बोलतोय? आणि नुसता एकेवेळी बोलून थांबलाय असं नाहीये बरं का. आत्ता अमेरिकेत जाऊन म्हणतो शीख धोक्यात आहेत भारतात, आणि शिखांना टर्बन त्यांचा फेटा घालता येईल का नाही हे केव्हा म्हणतोय की जेव्हा कॅनडाचा पंतप्रधान कम्प्लिटली मूर्खासारखा बरळतोय की त्या हरदीप सिंग निज्जरची हत्या भारताने केली, त्यांनी संसदेत अमित शहाचं नाव घेतलं, त्यांनी केली. आणि हे जस्टिन ट्रुडोची स्वतंत्र बुद्धी नाही, हे अमेरिका विशेषतः डेमोक्रॅटिक ऍडमिनिस्ट्रेशन कॅनडाच्या खांद्यावरनं भारतावर चालवत असलेली बंदूक आहे. कारण त्याच अमेरिकेत गुरुपत्वंत सिंग पन्नू आजही भारताला धमक्या देत जगतोय. अमेरिका त्याला म्हणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पन्नू म्हणतो 1 ते 19 नोव्हेंबर एअर इंडियाने प्रवास करू नका. आणि कालची त्याची क्लिप आहे, कॅनडात जे हिंदू मंदिरांवर हल्ले होत आहेत तर पन्नू कॅनडातल्या हिंदूंना सांगतोय पहिले चालते व्हा तिथं. हा दोन्ही देशांचा नागरिक आहे. पन्नू, गुरुपत्वंत सिंग पन्नू दोन्ही देशांचा नागरिक आहे. आणि खालिस्तानची चळवळ चालू आहे आणि राहुल गांधी अमेरिकेत जाऊन म्हणतोय की भारतात शीख धोक्यात आहे. कोणासाठी बॅटिंग करतात? मुळात हे राष्ट्र एक नाहीये अशी तुमचंच म्हणणं, हे फोडायला बसला का तुम्ही? राहुल गांधी युरोपमध्ये होते तर म्हणणं आहे की ज्यांना कोणाला राज्यघटनेच्या नावाने गळे काढायचे, त्यांची सगळ्यात महत्वाची लिटमस टेस्ट आहे कलम 44ची अंमलबजावणी, म्हणजे समान नागरिक कायदा. जोपर्यंत तो नाही तोपर्यंत त्याचा अर्थ आहे की धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन आहे. आर्टिकल 14, 15, 16 म्हटलंय की धर्माच्या इत्यादी आधारावर डिस्क्रिमिनेशन नसेल, पण प्रत्यक्षात आहे. कारण हिंदूंना एक वेगळा कायदा लागू आहे आणि मुस्लिमांना त्यांचा 7व्या शतकातला जो शरिया तोच लागू आहे. त्याचे परिणामही देश आज भोगतोच आहे. मुळात भोगले पाकिस्तान, आधी पूर्व पाकिस्तान, मग बांगलादेश. त्या पाकिस्तान आणि बांगलादेशातही जे हिंदूंवर अखंड अत्याचार होत आहेत, आजही होत आहेत. ती सगळी जी किंमत मोजली ती त्याचीच मोजलेली आहे. पण समान नागरिक कायदा की जो बाबासाहेब आंबेडकरांनाही हवा होता राज्यघटनेच्या पहिल्या दिवसापासून, पण घटना समितीच्या काही सदस्यांनी विरोध केला.
खरं म्हणजे घटना समितीमध्ये सुद्धा समान नागरी कायदा हवा म्हणणाऱ्यात सुद्धा काही मुस्लिम नेते होते त्याही वेळी 1949 मध्ये. आणि आता सुद्धा अलीकडे एका स्वतंत्र भारताबाहेरच्या एजन्सीनी सर्व्हे केला तर भारतातल्या मुस्लिमांमध्ये 43% मुस्लिमांचं मत आहे समान नागरी कायदा हवा आणि आम्हाला चालेल. म्हणजे अजिबात समान नागरी कायद्याने काही इस्लाम खतरे में वगैरे नाहीये, उलट समान नागरी कायदा नसण्याने राष्ट्रीय एकात्मता खतरे में. जसं कलम 370 सुद्धा जम्मू काश्मीरला वेगळं स्थान देणारं आंबेडकरांना नको होतं. कलम 370 ला बाबासाहेब आंबेडकरांचा इतका टोकाचा विरोध होता की त्यांनी ड्राफ्टिंग करायला नकार दिला त्या कलमाचा. म्हणून नेहरूंच्या विश्वासातले गोपाल स्वामी अय्यंगार यांच्याकडनं त्याचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा विरोध होता की ते ज्या दिवशी कलम 370 ची घटना समितीच्या पटलावर चर्चा होती त्या दिवशी अनुपस्थित राहिले, निषेध म्हणून, प्रोटेस्ट निषेध म्हणून. आणि तरी कलम 370 जेव्हा थ्रू झालं, आंबेडकरांचं वाक्य आहे, द कंट्री शॅल रू द डे आर्टिकल 370 इज पास्ड. देश दीर्घकाळ याची किंमत मोजत राहील. ती मोजत राहिला 5 ऑगस्ट 2019 पर्यंत. आणि तरी आता आपण पाहतो की गेलं 370 गेलं, ज्याचं शीर्षक होतं बरं का, कलम 370चं आलं तेव्हा सुद्धा शीर्षक होतं टेम्पररी प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. पण त्या टेम्पररी प्रोव्हिजन्स 26 जानेवारी 1950 पासून 5 ऑगस्ट 2019 पर्यंत त्या चालू होत्या, जवळजवळ 70 वर्ष. आणि असं मानणं चालू झालं होतं की जणू ते आता परमनंटच आहे. अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाताना शेवटचं उत्तर देताना अटलजींचं स्टेट्समन सारखं ते महान वाक्य आहे की चुनाव आएंगे जाएंगे, पार्टियां रहेंगी जाएंगी, सरकारें आएंगी जाएंगी, लेकिन देश चलना चाहिए. आणि राहुल गांधी जे बोलतायत ते देशाच्याच नरडीला नख लावतायत. मग ती शेवटची सीमारेषा आहे ती आता की आता 10 बार अँड नो फर्दर. तुम्ही उठून भारत एक राष्ट्र नाहीच आहे म्हणताय, जाऊन अमेरिकेमध्ये खालिस्तानचं बळ वाढवत आहे, तिकडे युरोपमध्ये सांगतायत तुम्ही जसे युरोपियन युनियन तसे आम्ही आहोत, आणि निश्चितपणे फुटीरतावादी शक्तींचं सहाय्य घेत आहे. हे मुद्दे महाराष्ट्राच्या संदर्भात आणि विधानसभा निवडणुकीला सुद्धा लागू आहेत. हे लांबचे मुद्दे नाही आहेत, ते नुसते लोकसभेपुरते मुद्दे नाही आहेत. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपणच मुळी सगळ्या भारताकरता काम करण्यात आहे. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण संपूर्ण भारताचं चिंतन, भारतासाठी कार्य करू आमच्या परीने जिथे होत तिथे. पण इश्यूज तर महाराष्ट्राशिवाय भारत नाही, भारताशिवाय महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्राकडे गेला काही काळ पाहताना मी वैयक्तिक सांगतोय की माझ्या काळजाला 1000 इंगळ्या डसल्याचं दुःख होत असतं कायम गेला काही काळ. आणि एखाद्या कवितेचा जसा मुखडा असतो तसं येणारं घुम फिरून वाक्य आहे, महाराष्ट्राला झालंय तरी काय. येणारा वेगवेगळा मुद्दा आणि मूळ पदावर की महाराष्ट्राला झालंय तरी काय. ज्या महाराष्ट्राचं काम आहे सगळ्या देशाच्या प्रश्नांचं चिंतन करणे, त्यावरची उत्तरं शोधणे, ती आपल्या परीने अंमलात आणून दाखवणे, तशी धोरणं आखणे, तसे कार्यक्रम आखणे, त्या महाराष्ट्राला झालंय तरी का. मला लक्षात आहे की परवापर्यंत अख्ख्या देशात केंद्रासकट, केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यांमध्ये, विविध राज्यांमध्ये जर तिथे तिथे काही समस्या असेल तर चर्चा व्हायची की अरे या प्रश्नावर महाराष्ट्राने काय केलंय बघा, किंवा ते टीम्स पाठवायचे की या मुद्द्यावर जरा जा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राला झालंय तरी काय. आणि तुम्ही सार्वजनिक जीवनाची पातळी पहा, त्यातलं सामाजिक जीवन पहा, त्यात अत्यंत संकुचित स्वार्थासाठी पेटवलेली समाजातली भांडणं पहा. आणि ती किती टोकाला ते ज्यांनी नेली त्यांना वाटतंय की त्यांना फक्त त्यांची राजकीय पोळी भाजायची.
उदाहरणार्थ माझ्या कानावर एक दुर्दैव वाट्याला आलं. एका कीर्तनामध्ये एक कीर्तनकार सांगतोय की त्या दुसऱ्या जातीच्या लोकांना आपल्या कीर्तनात येऊ द्यायचं नाही, आपल्या जातीने त्याच्या कीर्तनात जायचं नाही. एक कीर्तनात सांगतोय. जो ज्ञानोबा तुकोबांचा वारसा उलट सर्वांना जोडण्याचा, वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लागतील पाहिजे, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदाभेद भ्रम अमंगळ हे सांगणार. ज्यावेळी आपल्या दुर्दैवानी शासन सत्ता कोसळल्या, इस्लामिक धर्मांधांच्या हातात गेल्या, अशा वेळी संतांनी समाजाची सांस्कृतिक प्रेरणा एकत्र ठेवली, समाजाला एकत्र ठेवलं. आणि आता तो वारसा सांगणारा कीर्तनकार कीर्तनात सांगतोय दुसऱ्या जातीच्यांना आपल्या कीर्तनात येऊ द्यायचं नाही, आपल्या जातीच्यांनी त्याच्या कीर्तनात जायचं नाही. काय मिळवत आहे? राजकीय जीवनातली सुद्धा तऱ्हातऱ्हांच्या नेत्यांची भाषा पहा तुम्ही, की त्याला काही पातळी आहे का ते? आणि चर्चा बुवा तुम्ही धोरणांबद्दल करा, तुम्ही कार्यक्रमांबद्दल करा, तुम्ही राज्य आणि देशाबद्दलचे एखादे व्हिजन मांडा की कुठे न्यायचंय महाराष्ट्र आणि देशाला, आणि तिला तुमचा मतभेद असला तर त्याच्यावरची पण उत्तर मांडा. काही संबंधच नाही. काही हा म्हणतो मी तुझ्यावर थुंकीन आणि तो म्हणतो तू थुंकशील का मी तुझ्यावर मुतीन. ही लायकी आणि ही भाषा माझ्याच्यानी सध्या चॅनल बघवत नाही असं सांगतोय. बघू मी चॅनल बदलतो. एक कार्यकर्त्या नात्याने माझं कर्तव्य की ओके महाराष्ट्र आणि भारतात काय घडतंय जरा पाहत राहिलं पाहिजे आणि प्रत्यक्ष लोकांशी संपर्कातूनही जाणून घेतलं पाहिजे. पण या लायकीची भाषा, ज्या प्रकारचं बोलणं आहे, काही व्हिजन काही. मला उदाहरणार्थ माझ्या छोट्या आवाजात म्हणायचे, जेवढे ऐकतायत त्यांना मी सांगतही आलो, आणि तशी आनंदाची गोष्ट आहे की ऐकणारे मोठ्या प्रमाणात. मग जर महाराष्ट्राला झालंय तरी काय, हे जर एका दुःखद कवितेचा ध्रुपद असेल तर त्याला उत्तर असलेली जी कविता आहे त्याचं माझ्या मनात येणारं ध्रुपद आहे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र. तुमच्या माझ्या स्वप्नातला 2047 मधला भारत, की मला विश्वास आहे की तो समर्थपणे दमदारपणे तो वाटचाल करतो आहे. मला विश्वास आहे की 2047चा भारत विकसित भारत पण असणार आहे आणि जगाच्या हितासाठी काम करणारं राष्ट्र असणार आहे. कारण हे आहे आपलं राष्ट्रीय. अंतर्गत धोके भरपूर आहेत. तुमचं माझं स्वप्न विकसित भारत असेल, पण 2047 मध्ये ज्यांनामुळे भारताचाच पाकिस्तान करायचा अशा शक्ती काम करतायत, सर्वत्र काम करतायत, गल्ली गल्लीत काम करतायत, आपल्यापासून लांब पण काम करत नाही. तिथे ती वक्फची पुस्तिका झाली. आपल्याला केव्हा साक्षात्कार झाला की त्या वक्फ बोर्डाच्या कायद्यात युपीए सरकारने बदल करून काय वाटेल ते अधिकार वक्फ बोर्डाला देऊ ठेवले. काय वाटेल ते, आणि काय की कुठल्याही जमिनीबद्दल जर वक्फ बोर्ड म्हटलं की ही आमची जमीन तर अरे ती आमची आहे असं सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी ज्याला म्हटले त्याची. आणि ती सिव्हिल कोर्टात नाही, वक्फ बोर्डासमोर हजर राहून त्या केलेला कायदा आणि त्याच्यातल्या दुरुस्त्यांमध्ये ज्या केल्या काँग्रेसच्या सरकारनी, त्यामध्ये वक्फ बोर्ड कलेक्टरला नोटीस काढू शकतं त्यांच्या समोर हजर राहून. याला पॉलिटिकल सायन्स मधला सुद्धा शब्द आहे क्रिएटिंग स्टेट विदिन स्टेट, की म्हणजे तुम्ही अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या नावाखाली काय केलंय ते तुम्ही छोटी छोटी पाकिस्तानच निर्माण करून दिली. आणि कुठेही एक आपला हिरवा दगड आणि मजार केली तयार की उद्या त्याचा वाद उद्भवला, वक्फ बोर्ड म्हणणार हे आमचं आहे, आता बचा पळत. आणि हे मग काल्पनिक राहिलेलं नाहीये. तमिळनाडू मधलं 1500 वर्षांपूर्वीचं मंदिर, कमालीचं सुंदर आपल्या दाक्षिणात्य शैलीमधलं, म्हणजे इस्लामच्या निर्मितीच्याही आधीचं मंदिर, वक्फ बोर्ड म्हणलं आमची जमीन आहे. बसा पळत. आता कर्नाटकात आत्ता मुद्दा चालू आहे की एक अख्खं गाव वक्फ बोर्डाने दावा केला की गावच वक्फ बोर्डाचा.
आता लोक पळतात. एवढंच आहे की कर्नाटक सरकारवर दबाव तयार झाला, त्यांनी ते नोटिफिकेशन विथड्रॉ केले. पण ते वक्फ बोर्डातल्या दुरुस्त्या कायद्यातल्या बरोबरच आहे, काही चुकीचा मुद्दा नाही. खुलेपणाने त्याच्या व्हायच्या त्या चर्चा झाल्या पाहिजेत. पण देशाअंतर्गत सुद्धा या सर्व प्रकारांचे धोके आहेत. पण एक माझ्याही मनातला विश्वास आहे की आपण त्याच्यावर मात करून 2047चा भारत हा एक सर्वार्थानी, म्हणजे नुसता भौतिक नाही, भौतिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक आणि मी करून सरून शब्द वापरतोय आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा विकसित भारत. आणि मग महाराष्ट्राचं काम आहे की असा 2047चा भारत व्हायला महाराष्ट्राने काम करायचं. त्या स्वप्नाचं नाव जे तुम्हाला कळलंच आहे, मी त्याच्यावर पुन्हा वेगळं भाषण स्टाईलचं बोलायची गरजच नाही. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र. जे महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं शिक्षण, की सगळ्या युवा पिढीचं भवितव्य त्या शिक्षणात आहे. अगदी अत्याधुनिकातलं अत्याधुनिक म्हणजे सेमीकंडक्टर इंडस्ट्री आणि हे एआयचं जग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तरच तरुणांचं भवितव्य आहे. त्यामुळे शिक्षण पण की जे भारतीय मातीत आहे, भारतीय पायावर उभं आहे आणि तरी आधुनिकातलं आधुनिक आहे, असं महाराष्ट्राने जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा आराखडा मांडून अंमलबजावणी पुन्हा एकदा देशही म्हणू लागला पाहिजे की अरे महाराष्ट्राने याच्यावर काय केलंय ते पाहिलंय. समान नागरी कायदा उत्तराखंड आणतंय. आता झारखंड मध्ये हा मुद्दा चालू आहे की समान नागरिक कायदा आणू. महाराष्ट्राने का मागे राहावं? शेतीविषयक बदल. महाराष्ट्र भारतातलं सर्वात शहरीकरण झालेलं राज्य आहे. पण मग एक शहरीकरण आणि शहरी व्यवस्थापन चालवणं हे एक हाय स्किल जॉब आहे. ते करण्याचं कौशल्य आणि नागरीकरणाचाही छान ब्लूप्रिंट सांगता येणे की पर्यावरणाला अनुकूल जी परिषद तिकडे अझरबैजानची राजधानी बाकू तिथे चालू झाली परवापासून, पर्यावरणालाही जागतिक उत्तर भारत मानतो आहे. माझं म्हणणे महाराष्ट्राचंही त्याच्यातलंही काम आहे. तेव्हा भारताचा विकास होणार आहे आणि त्याला जोडलेले डबा म्हणजे महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा विकास होणार आहे असं नकोय चित्र. महाराष्ट्र भारताच्या विकासाचं इंजिन बनायला पाहिजे. इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा इंजिन फॉर ग्रोथ. तेव्हा 20 नोव्हेंबरलाही जे मतदान करायचं आणि ते शुद्ध बुद्धीनी ते ही महाराष्ट्राबद्दलची ही विजन आणि महाराष्ट्राने या संपूर्ण राष्ट्राच्या आव्हानांना सामोरं जाऊन जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण पुन्हा आणलं पाहिजे. म्हणून मी यासाठी आपण सगळेच मतदान करूया अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करण्यासाठी, सुरक्षित समृद्ध महाराष्ट्रासाठी, ऐक्य बंधुभाव जपण्यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील तमाम सुजाण मतदारांना कळकळीचे आवाहन आहे की संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे. या देशाचे नागरिक म्हणून ते तुमचे प्रथम कर्तव्य आहे. कारण 100% मतदान हाच संविधानाचा खरा सन्मान, हाच संविधानाचा खरा सन्मान. विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024. आपले मत आपली ताकद, आपले मत आपली ताकद, आपला अधिकार आपले कर्तव्य, आपला अधिकार आपले कर्तव्य. चला तर मग मतदानाला जाऊया.